डाएट काय असतो? पहिल्या पार्टमध्ये तुम्ही पाहिलं चिमण्या घरामध्ये घरटं करून बसलेल्या, पण त्या खूपच चिवचिव करत होत्या आणि रात्रीलाही खूप डिस्टर्बन्स होत होता. त्यामुळे पप्पांनी ते घरटं बाहेर काढलं, पण सेफली ठेवलं. आणि त्याच्या पुढच्या दिवशी आम्ही निघालो शॉपिंगला. मी, पप्पा, मम्मी जयंतीची शॉपिंग करायला गेलेलो. घर वगैरे रेडी झालं मस्तपैकी, मेहंदी काढली रात्री आणि 12 वाजता मस्तपैकी फटाके बिटाके सुरू झाले. जयंतीचं सेलिब्रेशन चालू झालं. मस्तपैकी मज्जा येत होती मला. आम्ही तर खूप एन्जॉय करत होतो 12 वाजल्यापासूनच. आणि सकाळी लवकर उठायचं होतं, त्यामुळे लवकर झोपले मी. सकाळी उठून रांगोळी वगैरे काढली, हार वगैरे माळायचे होते ते मी वाळून घेतले आणि पूजास्थानाची सजावट करायची होती आणि आंघोळ वगैरे सगळं करून हे रेडी केलं मी. आणि पूजा वगैरे झाल्यानंतर रात्री आम्ही गेलो मिरवणुकीत. मी आयुष्यात पहिल्यांदा मिरवणूक बघितली जयंतीची कशी असते ते, आणि मस्तपैकी सेलिब्रेशन झालं होतं लोकांचं. मज्जा आली कारण मी फॅमिलीसोबत गेलेली, माझ्या कझिन बहिणी पण होत्या आणि मी पहिल्यांदा मिरवणुकीत नाचले आणि मला खरंच खूप मज्जा आली. आणि जयंतीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही आलेलो माझ्या आजीच्या घरी. हा माझ्या काकांचा मुलगा आहे, सगळ्यात छोटा भाऊ आहे माझा, हा आणि हा जो मोबाईल घेऊन बसलेला आहे. हे दोघेही सेम एजचे आहेत, 1 महिन्याचा फरक आहे आणि सगळ्यात छोटे भाऊ आहेत हे आमचे. ह्याला तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये पण बघितलं असणार आहे माझ्या न्यू इयरच्या. आणि हा भाषण वगैरे खूप भारी करतो, म्हणजे खूप ॲक्टिव्ह येतो. आणि त्याचं भाषण ऐकण्यासाठीच मम्मी त्याला काहीतरी खायला देत होती आणि तो लाजत होता कॅमेरा बघितल्याच्यानंतर. आणि त्याचं भाषण ऐकण्यासाठीच आम्ही सगळी खटाटोप करत होतो. आता तुम्ही त्याचं भाषण ऐका फक्त. बस 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 बस. ओके. छत्रपती शिवाजी महाराज एकच राज्य आवळून गेला, तिचे तपानांमध्ये नाव आपल्याकडून